नमस्कार. काही गोष्टी ना दिसायला खूप साध्या असतात, पण त्या खूप मोठा आणि खोल अर्थ सांगून जातात. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत, एका लहान मुलाची आणि कुत्र्याच्या पिल्लाची. ही गोष्ट आपल्याला समानुभूती म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या शब्दात शिकवते. चला तर मग सुरू करूया. तर गोष्ट सुरू होते एका दुकानाच्या बाहेरून. दुकानाच्या दारावर लावलेली एक छोटीशी पाटी एका लहान मुलाचं लक्ष वेधून घेते आणि त्याला नकळतपणे दुकानाच्या आत खेचून नेते. त्या दुकानाच्या मालकाने काय केलं, दारावर एक पाटी लावली. पिल्ले विकणे आहेत. आता आपल्याला माहीतच आहे, लहान मुलांना अशा गोष्टी कशा पटकन आकर्षित करतात नाही का? झालंही तसंच. थोड्याच वेळात एक लहानगा मुलगा कुतूहलाने त्या दुकानात शिरला. आत गेल्या गेल्या त्या मुलानं सरळ मालकाला विचारलं, काका, ही पिल्लं कितीला आहेत? आता दुकानदारानं सांगितलं की ही पिल्लं एकदम खास जातीची आहेत, त्यामुळे त्यांची किंमत साधारण 3,000 ते 5,000 रुपये आहे. आता हे ऐकताच त्या मुलाचा चेहरा एकदम उतरला. त्यानं आपल्या खिशात हात घातला आणि जे काय होतं नव्हतं ते सगळं बाहेर काढलं. सगळी चिल्लर मिळून त्याच्याकडे होते फक्त 50 रुपये. त्याला कळून चुकलं होतं की आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण त्याची इच्छा काही मेली नव्हती. त्यानं खूप आशेने विचारलं, मी त्यांना फक्त बघू शकतो का? त्या मुलाचा तो निरागस प्रश्न ऐकून दुकानदारालाही थोडं हसू आलं. ठीक आहे, असं म्हणून दुकानदाराने एक शीळ घातली आणि आतून पिल्लं बाहेर आली. पण त्या मुलाचं लक्ष ज्या गोष्टीकडे गेलं ना, त्याची दुकानदाराने कल्पनासुद्धा केली नसेल. तर झालं असं की दुकानदाराने शीळ घालताच 5 गोंडस कापसाच्या गोळ्यांसारखी पिल्लं धावत पळत बाहेर आली. पण त्यांच्या मागे एक 6वं पिल्लू पण होतं, जे बिचारं धड चालू शकत नव्हतं, लंगडत होतं, स्वतःला कसबसं फरफटत पुढे न्यायचा प्रयत्न करत होतं. आणि गंमत म्हणजे त्या मुलानं त्या 5 खेळकर उड्या मारणाऱ्या पिल्लांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्याचं सगळं लक्ष वेधून घेतलं होतं त्या एका लंगडणाऱ्या पिल्लानं. त्यानं लगेच विचारलं, अहो काका, त्याला काय झालंय? मग दुकानदारानं त्याला समजावून सांगितलं. म्हणाला, अरे ते जन्मापासूनच तसं आहे. त्याच्या पायाचं हाडच नीट नाहीये, त्यामुळे ते कधीच नीट चालू शकणार नाही. आयुष्यभर असंच लंगडत राहणार. आता हे ऐकल्यावर तो मुलगा निराश व्हायला हवा होता, बरोबर? पण नाही, उलट तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. काका, मला तेच पिल्लू हवंय, मी तेच विकत घेणार. आणि बस, इथूनच खऱ्या कथेला किंवा म्हणा ना, खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. एका बाजूला होता दुकानदार, ज्याच्यासाठी ते पिल्लू कसं होतं, दोषपूर्ण. आणि दुसऱ्या बाजूला होता तो मुलगा, ज्याला त्या पिल्लामध्ये काहीही कमी दिसत नव्हतं. दुकानदाराला तर आश्चर्यच वाटलं. तो म्हणाला, बाळा, जर तुला खरंच ते हवं असेल ना, तर एक काम कर, फुकट घेऊन जा, कारण त्या लंगड्या पिल्लाची काहीच किंमत नाही. आणि हे ऐकता क्षणी तो लहान मुलगा अक्षरशः संतापला. त्याने एकदम ठामपणे सांगितलं, नाही, मला ते फुकट नकोय. त्या पिल्लाची किंमत तितकीच आहे जेवढी बाकीच्या धडधाकट पिल्लांची आहे. तो मुलगा आपल्या निर्णयावर एकदम पक्का होता. तो म्हणाला, मी तुम्हाला पूर्ण पैसे देणार. आता हे 50 रुपये घ्या आणि उरलेले पैसे मी तुम्हाला रोज थोडे थोडे करून आणून देईन. त्याचा हा निश्चय पाहून दुकानदार खरंच चकित झाला. पण दुकानदाराला अजूनही काही कळेना. त्यानं पुन्हा विचारलं, अरे बाळा, पण तुला हेच पिल्लू का हवंय? ते तुझ्यासोबत नीट धावू शकणार नाही, खेळू शकणार नाही. आणि ह्या प्रश्नानंतर त्या मुलानं जे केलं, त्याने दुकानदाराला त्याच्या प्रश्नाचं उत्तर तर दिलंच, पण या संपूर्ण कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. दुकानदाराच्या या प्रश्नावर तो मुलगा एक शब्दही बोलला नाही. तो फक्त शांतपणे खाली वाकला आणि त्याने आपल्या पॅन्टचा पायघोळ हळूच थोडासा वर केला. आणि तेव्हा दुकानदाराला दिसलं की त्या मुलाचा स्वतःचा एक पाय वाकडा होता आणि त्याला चालण्यासाठी स्टीलच्या आधाराची म्हणजे कॅलिपरची गरज होती. तो मुलगा स्वतःच धड चालू शकत नव्हता. त्या मुलानं दुकानदाराकडे पाहिलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, मी तरी कुठं नीट धावू शकतो. त्या पिल्लाला अशा कोणाची तरी गरज आहे, जो त्याची वेदना समजून घेईल. हे ऐकून दुकानदार अक्षरशः निःशब्द झाला. त्याला काय बोलावं हेच सुचेना. कारण ही गोष्ट फक्त एका मुलाची आणि पिल्लाची नव्हती, तर ती होती समानुभूतीच्या शक्तीची. तर काय असते ही समानुभूती? सोप्या भाषेत सांगायचं तर, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहणं. त्यांचं दुःख, त्यांची वेदना ही आपली समजून घेणं.
त्या मुलानं नेमकं हेच केलं. त्यानं त्या पिल्लाच्या वेदनेत स्वतःला पाहिलं होतं. खरं तर या कथेचा संपूर्ण सार हाच आहे. या जगाला एकमेकांची किंमत किंवा लायकी ठरवणाऱ्या लोकांची गरज नाहीये, तर गरज आहे अशा लोकांची जे दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजून स्वीकारू शकतील. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंमत ठरवतो की त्यांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतो? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?